लक्ष्मीकांत बेर्डे आणि हमारा बजाज 90च्या दशकातील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आवाज हरपला. विनय मांडके यांचं मुंबईत निधन. संगीत विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक विनय मांडके यांचं निधन झालंय. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं दादर येथील निवासस्थानी 1 एप्रिल रोजी निधन झालं असल्याची माहिती समोर आली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक जिंगल्ससाठी आवाज दिला होता. विनय मांडके यांनी आपल्या कारकिर्दीत 150हून अधिक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेलं आहे. तसेच 7000हून अधिक जिंगल्स गायले आहेत. विशेष म्हणजे हमारा बजाज या जिंगलमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. विनय मांडके यांच्या पश्चात पत्नी, सून, मुलगा आणि नातू असा परिवार आहे. दरम्यान त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विनय मांडके यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांसोबत काम केलं. तसेच जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, चमकदार कामगिरी केली. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांमध्ये त्यांनी आवाज दिलेला आहे. त्यांना लक्षाचा आवाज असंही म्हटलं जायचं. कल्याणजी आनंदजी, बप्पी लहिरी, शंकर जयकिशन यांच्यासह इतर दिग्गज संगीत दिग्दर्शकांसह कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी त्यांना मिळाली. जाहिरात आणि चित्रपटात पार्श्वगायन करून आपली ओळख त्यांनी मजबूत केली. विनय मांडके केवळ जाहिरात, पार्श्वगायन, स्टुडिओपुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी आपल्या आयुष्यात लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रमातही आपली कला सादर केलेली आहे. त्यांनी आपल्या गायनातून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विनय यांनी VIP लगेज, कल भी आज भी, MDH मसाला, विको वज्रदंती, लिफ्टन टी, टाटा स्टील, प्रेस्टीज कुकर, लाईफ बॉय, निरमा, व्हील, ओके साबण आणि फेविकॉल यासारख्या जाहिरातींसाठी सुद्धा काम केलेलं आहे. विनय मांडके यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांनी दुःख व्यक्त केलंय. जरी आज विनय मांडके आपल्यासोबत नसले तरी ते गाणं आणि जिंगल्सच्या माध्यमातून कायम जिवंत राहतील.